एका टप्प्यात निवडणूक असल्यानं कालावधी कमी आहे. आजपासून प्रचाराला सुरुवात करू. सुनील तटकरे. 288 जागांवर एकत्रित निवडणूक होतीये. जलद गतीनं काम करावं लागेल. उद्या संयुक्त पत्रकार परिषद आम्ही घेऊ. पुढच्या 4 ते 5 दिवसात जागा वाटप पूर्ण करून उमेदवार जाहीर करू. सर्वांची ताकद एकत्र काम करते. ताकदीनं निवडणुकीला सामोरे जाऊ. विरोधकांना टीका-टिप्पणी करायची आहे. त्यांना फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केलाय. संविधानाच्या आधारे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न. एका टप्प्यात निवडणूक असल्याने कालावधी कमी, परंतु आजपासून प्रचाराला सुरुवात करता येईल. वेळ पुरेसा, तयारी पूर्ण, तारखा वगैरे निवडणूक आयोगानं आपल्या पद्धतीनं स्पष्ट केली. दिवाळीच्या नंतरच्या तारखा असाव्यात अशी सर्व पक्षाची मागणी होती. ऑन वडेट्टीवार. हरियाणा आणि निवडणूक यांच्यात काही संबंध नाही, ते काहीही आरोप करतात. ऑन बंडखोरी. अपक्ष उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. भावी उमेदवारांच्या आमदारांच्या बॅनरबाजी बघता उत्सुक अधिक, परंतु आमच्या पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून प्रयत्न करू. भारतीय निवडणूक आयोगाने नुकतीच आज महाराष्ट्र आणि झारखंड या 2 राज्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा केली. राज्यातल्या निवडणुकांच्या आचारसंहिता आजपासूनच त्या ठिकाणी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरू झालेला आहे. अर्ज भरण्याचे दिवस दिलेले आहेत. 20 तारखेला मतदान आहे. एकाच वेळेला राज्यात 2019ला सुद्धा 288 जागांवरती एकाच वेळेला मतदान झालेलं होतं आणि 23 तारखेला मतमोजणी. निवडणुका जाहीर झाल्यामुळे थोडंसं अधिक गतीने आम्हाला उरलेलं जागा वाटपचा निर्णय येत्या 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी करावा लागेल. आज आमची संयुक्त पत्रकार परिषद होती, ती कदाचित आमची उद्याही त्या ठिकाणी होईल आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये जागा वाटप पूर्ण करून आपापले उमेदवार जाहीर कसे करता येतील याचंसुद्धा नियोजन आज उद्या बसून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. हे करत असताना महायुती म्हणून 288 जागाला सामोरं जाणं, मतदारसंघ निहाय, बूथ निहाय 3 प्रमुख महायुतीतले पक्ष अधिक आमचे अन्य घटक पक्ष या सर्वांची ताकद एकत्रितपणाने कशी तयार करता येऊ शकेल या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही विधानसभा मतदारसंघाने निरीक्षक नेमलेला आहे. आता या सर्वच कामाला आम्हाला त्या ठिकाणी गती द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आता तयार त्या ठिकाणी झालेलो आहोत. सर, याला जोडून असं आहे की एकंदरीत अनेक वेळा टीका होत होत्या की निवडणुका घेतल्या जात नाही, मुद्दाम अडथळा आणला जातोय. सत्य शेवटी निवडणुका लागल्या, त्यामुळे आता विरोधकांना तुम्ही काय विरोधकांना केवळ टीकाटिप्पणी करायची आहे, लोकांच्या मनामध्ये संभ्रमाची भावना निर्माण करायची आहे. जसं खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं होतं संविधानाच्या बाबतीमध्ये, तसं ते खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला की महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार नाहीत. परंतु संविधानाने हे सारा देश बांधला गेलेला आहे, जोडला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आजही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं की 26 नोव्हेंबरच्या आत नवीन राज्यातलं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात येणं कायद्याद्वारे बंधनकारक त्या ठिकाणी आहे. त्यामुळे संविधानाच्या आधारितच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करत असतो. परंतु अवई उठवणं, खोटं नॅरेटिव्ह सेट करणं हा विरोधकांचा एकमेव एक कलमी कार्यक्रम असल्यामुळे अशाच पैच्या पावंड्या उठवण्याचा प्रयत्न झाला. साहेब, अजून पाहिलं असेल तर 14 दिवस दुसरी एका टप्प्यामध्ये मतदान होत आहे. दुसरी गोष्ट की बरोबर बुधवार असा ठेवलेला आहे की लोकांनी सुट्ट्यासुद्धा सलग लावून कुठे बाहेर जाऊ नये, म्हणजे मतदान वाढवण्याच्या दृष्टिकोनात हा एक प्लॅन केला दिसतोय. या सगळ्या घडामोडीमध्ये प्रचारासाठी कालावधी फार मात्र कमी मिळणार आहे, कारण की अंतिम मुदत, अर्ज माघार घेणं ची शेवटची मुदत आणि त्यानंतरनं मतदान, हे अवघे फक्त 16 दिवस मिळताना दिसत आहेत. नाही, पण नेहमी तेवढा दिवसाचा कालावधी असतो. आता मी जवळपास 8 ते 9 निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवसापासून मतदानाचा दिवस यामधला कालावधी हा एवढाच राहिलेला आहे. त्यामुळे प्रचाराला कमी कालावधी मिळतो अशातला काय भाग नाही. उलट आजपासूनच प्रचाराची सुरुवात आपापल्या पद्धतीने करता येऊ शकते. राज्यामध्ये दोन्ही विरोधक असतील, सत्तारूढ पक्ष असतील, आज आघाडीमध्ये आहेत, 3 प्रमुख राजकीय पक्ष आहेत. त्याच्यामुळे थोडासा वेळ उशीर होईल, पण मिळालेला वेळ हा पुरेसा नक्कीच त्या ठिकाणी आहे. आणि 288 जागांवरती काय पहिल्यांदाच निवडणूक होती अशातला काय भाग नाही. एका वेळेला 2019च्या निवडणुकासुद्धा त्या दिवशी झाल्या. आता तारखा
वगैरे हे शेवटी निवडणूक आयोग त्या सगळ्या विशेष करून मधल्या कालावधीमध्ये भारतीय निवडणूक आयोग मुख्य आयुक्त आणि दोन्ही आयुक्त मुंबईला आले होते. सर्व राजकीय पक्षांची त्यांनी बैठक बोलवली होती. त्या सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये किंवा प्रत्येक राजकीय पक्षाने हेच मांडलेलं होतं की दिवाळीसारखा मोठा 4 दिवसांचा सण आहे. अगोदर तर दसरा होताच, परंतु दिवाळीसारखा सण आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतरच्या तारखा असाव्यात अशापैकी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. मला असं वाटतं या साऱ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवत निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतले. हरियाणामध्ये विजय झाला म्हणून आज महाराष्ट्राची निवडणूक होती अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार. म्हणजे आता हरियाणाच्या निकालाच्या नंतर पराजय होणार असं विजय वडेट्टीवारांनी एका बाजूने कबुली दिली असा त्याचा अर्थ होतो. मला कळत नाही का संविधान पदावरती असलेल्या विजय वडेट्टीवारांनी या निकालाच्या नंतर ही निवडणूक उद्या कसाही निकाल लागला असता तर निवडणूक कायद्याने घेणं बंधनकारक आहे हे तर वडेट्टीवारांना ज्ञात नक्कीच आहे त्या ठिकाणी. त्यामुळे हरियाणाचे निकाल असे लागले असते, तसे लागले असते, कसे लागले असते तर निवडणुका घ्याव्यात लागल्या असत्या. पण टीका करण्यासाठी कुठलाही मुद्दा घेत अर्थहीन टीका करणं एवढंच काम आता विरोधकांना शिल्लक राहिले. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज उद्या परवा 2-3 दिवसामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसू, 288 जागांच्यावरती एकमत करू. त्याच वेळेला आम्ही एक टाईम टेबल नक्की करू की आम्ही तिन्ही मिळून कशा पद्धतीने आणि आमचे घटक पक्ष किंवा कशा पद्धतीने उमेदवारी जाहीर करायचं त्याचा निर्णय आम्ही सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घेणार. पिपाणी हे चिन्ह अजून देखील फ्रीज झालेलं नाही. शरदचंद्र पवार गटाची मागणी होती की पिपाणी चिन्ह जे आहे ते फ्रीज झालं पाहिजे, कारण की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पिपाणी या चिन्हाचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो त्यांच्या पक्षाला बसलेला होता. निवडणूक आयोगाने अजून देखील यावरती निर्णय नाही घेतला. या बाबतीमध्ये मला काही बोलायचं नाही, कारण शेवटी निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्याच्याबद्दलचा तो निर्णय त्या ठिकाणी योग्य तो असेल तो निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेईल. सर आज मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीकडे अनेकांचा ओढा आहे निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी. महाविकास आघाडीकडे सुद्धा ते चिन्ह दिसतंय. बंडखोरी ही सगळ्यात जास्त डोकेदुखी खरंच राहील सगळीकडे. एक असं आहे की यावेळेला आपण पाहिलं किंवा 95पासून आपण जर काय बघत आलो तर 95ला राज्यामध्ये सर्वाधिक अपक्ष निवडून आले ते 45. ज्यावेळेला मी 95ला पहिल्यांदा विधानसभेवरती निर्वाचित झालो होतो त्यावेळेला, आणि त्यावेळेपासून आपण पाहिलं तर अपक्ष उमेदवारी करण्याचा संख्या दर निवडणुकीला टप्प्याटप्प्याने वाढत गेली. यावेळेलासुद्धा अपक्ष उमेदवारी होऊ शकतात, कारण मी बघतो आहे की जवळपास बऱ्याच मतदारसंघात भावी आमदार म्हणून लागणारे बोर्ड जर का आपण पाहिले तर एकेका मतदारसंघामध्ये 10 भावी आमदारांची संख्या पाहायला मिळते. स्वाभाविकपणाने ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्धीपेक्षा प्रचार करण्याचा प्रयत्न ज्यांच्याकडनं होतो आहे ते निवडणूक लढवू शकतात. आमचा प्रयत्न राहील महायुतीचा की आमच्या पक्षाचे कुठलेही कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांच्यापासून वेगळ्या पद्धतीने काही भूमिका घेणार नाहीत. या दृष्टिकोनातून जी दक्षता घ्यायची असेल की महायुतीचे सर्व पक्षाचे नेते निश्चितपणे त्या ठिकाणी घेतील. सर, राज्याच्या नेतृत्वाची आज पत्रकार परिषद पार पडणार होती, पण ती अचानक रद्द झाली. याचं मूळ कारण तुम्हाला तरी कळलं आहे का? कारण की नाही, मूळ कारण बाकी काही नाही. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद रात्री उशिरा त्या ठिकाणी घोषित झाली. स्वाभाविकपणाने सर्वांचं लक्ष निवडणूक आयोगांच्या पत्रकार परिषदेकडे असतंच, कारण शेवटी देशाला त्या गोष्टीची क्युरिओसिटी होती, एक माहिती जाणून घ्यायची होती की महाराष्ट्रातल्या निवडणुका नेमक्या केव्हा आहेत, कशा पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे आजची पत्रकार परिषद उद्या होईल. सर, काल हिरामन खोसकर जे काँग्रेसचे आमदार होते त्यांचा तुमच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला आहे, परंतु अजून देखील काही आमदार जे आहेत ते वेटिंग लिस्टवरती आहेत. त्यांचा पक्षप्रवेश तुमच्या पक्षामध्ये कधी होईल? हो, आता वेटिंग लिस्टवरती खूपच आहेत, म्हणजे चर्चा बऱ्यापैकी पुढे त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. पुढच्या कालावधीमध्ये आमच्या या इतर ज्या बैठका आहेत आघाडी म्हणून महायुती म्हणून त्याचा कालावधी किंवा त्याचा दिवस नक्की लक्षात घेऊन या उरलेल्या आमदार महोदयांचा किंवा अनेक प्रमुख नेत्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला प्रवेश आता उद्या परवापासून सुरू होईल. सर, कितनी तैयारी महायुति की है और कितनी अजीत पवार की, क्योंकि आपकी जनसंवाद यात्रा इस बहुत पहले से ही शुरू हो चुकी थी, कितने तैयार हैं आप चुनाव के? महायुति के माध्यम से चुनाव की तैयारी पूरी हो गई है. सीटों का बंटवारे के लिए हमने
बहुत जगह पर वहाँ पे सहमति की गई है। आने वाले 2-4 दिनों में बचे हुए जगह के बारे में भी निर्णय वहाँ पे लिया जाएगा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने एक करीबन मुझे लगता है 1-1.5 महीना से हमने जन सम्मान यात्रा अजीत दादा के नेतृत्व में महाराष्ट्र में शुरू की है। सभी बहुतांश विधानसभा क्षेत्र में हम जाके हमारी जन सम्मान यात्रा को बहुत अच्छा प्रतिसाद जनता की तरफ से, खासतौर पर महिलाओं की तरफ से हमको मिला है। अभी तय करेंगे आने वाले दिनों में बाकी बात। खासकर चुनावी सीटों का बंटवारा करना और उम्मीदवारी जाहिर करना ये हमेशा से एक डिफ़िकल्ट टास्क रहा है, और ऐसे समय में जबकि चुनाव प्रचार के लिए शायद वक्त आप लोगों को कम मिले, कब तक ये आप इस सुलझा पाएंगे और क्या इलेक्टोरल मेरिट कैसे तय करेंगे आप? देखिए, मैंने तो बताया कि बहुत सारे सीटों पर हमारा एकमत हो गए हैं। बचे हुए सीटों के बंटवारे के लिए हम आज परसों 2-3 दिन के अंदर हम वहाँ पे बैठेंगे, और जब हम एक साथ बैठेंगे तब बंटवारा और कैंडिडेट की घोषणा कब करने की इसके बारे में सहमति हम बैठ के करेंगे। खासकर बढ़ती बात जब ये कहते नेता प्रतिपक्ष की जिस तरीके से अंतिम दिनों में सरकार ने फैसले लिए हैं, GR जारी किए हैं, महामंडल की स्थापना की है, हम आने वाले समय में अगर हमारी सरकार आती है और अगर हमें लगता है कि जनहित में लिए हुए निर्णय नहीं है तो वो सारे रद्द भी किए जाएंगे, लेकिन जो जनहितार्थ हैं वो रखे जाएंगे। इस लाडली बहना जैसी योजना रखी जाएगी। उनको ये बोलने के सिवाय दूसरा कुछ पर्याय नहीं था। राज्य सरकार ने जो कुछ निर्णय लिए हैं जनता की हित के लिए लिए हैं, और मुझे पूरी तरह से भारी विश्वास है कि इस चुनाव में महाराष्ट्र की जनता महायुति को अच्छी तरह से कि वहाँ पे बहुमत दे देंगी और हमारा सरकारी गठ वहाँ पे रूढ़ हो जाएगा। सरकार ने टोल माफ़ कर दिया, लेकिन नेता प्रतिपक्ष उसमें टोल में झूल नजर आता है, वो 400 करोड़ के भ्रष्टाचार का आरोप लगाते हैं। देखो, आरोप करना तो उनका काम ही है, वो तो करेंगे। जिस तरह से सरकार ने काम किया है जनता के लिए, कई अच्छी घोषणाएँ वहाँ पे की है, इम्प्लीमेंटेशन की भारी तरफ से किया है, मुझे लगता है कि हम अच्छी तरह से इस चुनाव में विजय हासिल करेंगे। धन्यवाद। मौजूदा स्थिति को देखते हुए कितनी सीट का आप कह सकते हैं दावा नहीं, मैंने बताया कि कितनी सीट जीत सकते हैं आप? जैसे 180 का दावा महाविकास आघाड़ी करती है। महाविकास आघाड़ी कुछ भी दावा करे, महायुति की तरफ से हम अच्छी बहुमत से फिर राज्य के सत्ता पर आ जाएंगे। धन्यवाद। बोले